रामकृष्ण हरी. प्रथमतः सर्वांचे आभार की आपण भरभरून प्रतिसाद देत आहात. कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका, आपल्या मनातील प्रश्न सांगायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर केल्यास अति आनंद. एक प्रश्न आला होता. प्रश्न होता, अभंग म्हणजे काय? क्षेपक अभंग आपण सांगितलं, पण अभंग म्हणजे काय? तर त्याची व्याख्या सर्वश्रुत आहे. ज्या कवितेचा किंवा भंग होत नाही तिला अभंग असं म्हणतात. मग कवितेचा भंग होतो कशामुळे? त्या काव्य प्रकाराचा भंग होतो कशामुळे? तर 6 मुद्दे आहेत. अस्तोभम, असंदिग्धता, अल्पाक्षरत्व, विश्वतोमुखम, सार ग्रहण आणि दोषरहित. अस्तोभम म्हणजे लिहिताना अवडंबर नसावं. असंदिग्धता म्हणजे ईश्वराशिवाय कुणाशी लगट केलेली नसावी. अल्पाक्षरत्व म्हणजे अक्षर कमी असावीत पण योग्य प्रकारच्या शब्दापर्यंत निर्देश जावा. विश्वतोमुखम म्हणजे विश्वाच्या ज्ञानामध्ये असावं, विश्वाच्या नजरेमध्ये असावं, विश्वाला ते ज्ञात असावं. सारग्रहण, त्या काव्य प्रकारातून काही ना काही तथ्य निघालं पाहिजे, काहीतरी सार निघालं पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा दोषरहित. द्विरोक्ती, तिरोक्ती, चतुरोक्ती किंवा व्याघात प्रकारचे जे दोष वाङ्मयामध्ये लागतात, या दोष निवृत्ती संबंधानं सजगता लेखकाची असावी, कवीची असावी किंवा संतांची असावी. एका मुद्द्यावरती थोडं बोलण्याचा प्रयत्न करूयात. अस्तोभम, अवडंबर नसावे. उगाच कोणीतरी प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाची मनधरणी म्हणून केलेली उत्तराची सरबत्ती, हा स्वार्थीपणा आहे, ही लबाडी आहे. कुणाच्या जीवनात दुःख नसतं. पंचदशी सांगते, कुर्वते कर्म भोगाय कर्म कर्तुंश्च भुज्यते. जीव जन्माला आला की सुखाच्या उपभोगासाठी कर्म करतो आणि केलेल्या कर्माची फले भोगण्यासाठी पुन्हा जन्माला येतो, पुन्हा मरतो. प्रत्येक जीवाला सुखाची अभिलाषा आहे आणि तो त्या सुखाला प्राप्त करण्यासाठी अविरत प्रयत्न करतो. प्रश्न असा आहे की हेच प्रश्न, प्रपंचातले प्रश्न साधू पुरुषाला विचारले जातात. जो कोणी साधू पुरुष या प्रपंचातल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तयारी दर्शवतो, माझ्या मते तो स्वार्थी. तुकोबरांनाही हा प्रश्न विचारला गेला. तुकोबरा, सुख म्हणजे काय? त्याची उत्तर गाथा ग्रंथामध्ये अत्यंत सुलभ प्रमाणाने दिलेली आहे. पण सुखाची प्राप्ती करावी, अडचण खूप आहे, खूप त्रास होतोय, माझा प्रपंच सुखाचा व्हावा, यासाठी काय करावं? अनेक प्रकारच्या अडचणी येतात. तुकोबराय त्यावरती परखड भाष्य करतात. तुकोबराय सांगतात, तुमच्या जीवनामध्ये ज्या अडचणी भोगाच्या स्वरूपानं आलेल्या आहेत, त्या भोगांना सामोरं जा. भोग भोगून संपतात, त्यागून संपत नाही. भोग त्यागणारा भोगापासून कितीही पळाला तरी त्याला ते भोगावेच लागतात, त्यागून ते संपत नाही. या मताचे तुकोबराय म्हणजे तुकोबरायांचे अभंग हे अस्तोभम प्रक्रियेमध्ये मुळीच मोडत नाही. त्यांनी कुठल्याही प्रकारचा अवडंब रचलेला नाहीये. आपल्या जीवनामध्ये आलेले अनुकूल प्रतिकूल प्रसंग त्यांनी उदात्त अंतःकरणानं जगाला सांगितलेले आहेत. असंदिग्धता, ईश्वराशिवाय कुणाशीही लगट नसावी. तुकोबरांची जी निष्ठा आहे, अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां अनन्य योगक्षेम मोहाम्यम. अनन्य भावाची जी शरणागती आहे, तो अनन्य भाव असला तर भगवान परमात्मा तात्काळ प्राप्त होतो. कारण आम्हालाही प्रश्न असतात की 42 वर्षामध्ये जगद्गुरु तुकोबराय सदेह वैकुंठाला जातात आणि एवढा मोठा विश्वगुरु होण्याचा मान मिळवतात, याचं कारण काय? तर तुकोबरांनी विठ्ठलाशिवाय इतर कुठल्या दैवताकडे काही मागितलेलं नाही किंवा आपली निष्ठा दाखवलेली नाही. स्पष्टपणे उल्लेख करतात, सेंदरी हेंदरी दैवती कोण पूजेही भूते घेते. म्हणजे तुकोबरांचा भाव
काय होता बळीया माझा पंढरीराव, जो ह्या देवांचाही देव. याला निष्ठा म्हणतात, याला अनन्य भाव असं म्हणतात. अल्पाक्षरत्व, अक्षर कमी असावी पण योग्य प्रकारच्या शब्दापर्यंत पोहोचावी. गोदे काठी होता आड, गोदा हा शब्द गोदावरीचा अल्पाक्षर केलेला जरी असला तरी गोदावरी हा शब्द अपभ्रंशी शब्द आहे. मूळ शब्द आहे गो वध हरी. पण गोदा हा शब्द प्रचलित असल्या कारणानं तो गोवध हरीपर्यंत पोहोचतो, तोच गौतमीपर्यंत पोहोचतो, तोच दक्षिण गंगेपर्यंत पोहोचतो आणि तोच गोदावरीपर्यंत पोहोचतो. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय अल्पाक्षर करत असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचं तत्व आपल्या अंतःकरणात ठेवत नाही, स्पष्टपणे त्या शब्दापर्यंत पोहोचवतात. विश्वतोमुखम, जगाला माहिती असलेल्या साहित्य संबंधानं चर्चा करावी. तुकोबारायांनी लोकांना सांगितलं नाही की तुम्ही या प्रकारच्या ग्रंथाचं अध्ययन करा, त्या प्रकारच्या ग्रंथाचं अध्ययन करा. व्याकरण असं आहे, संगीतशास्त्र असं आहे, भरत मुनींनी केलेलं नाट्यशास्त्र असं आहे. या विचाराचं जगद्गुरु तुकोबारायांवरती कुठलाही प्रभाव पडला नाही. ते लोक संत होते, लोकांमध्ये वावरायचे आणि प्रत्येक संत हे लोकातीत असतात. तुकोबारायही तसेच आहे. तुकोबाराय आम्हाला जे समजावून सांगतात ते ग्रंथ सहज उपलब्ध आहे. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. गीता आणि भागवत या दोन ग्रंथांना उपलब्ध होण्यासाठी वेळ लागत नाही, कुठल्याही प्रकारचे सायास करावे लागत नाही. कुठेही गेलं की हे ग्रंथ उपलब्ध होतात. गीता ग्रंथ जगण्याचं तंत्र शिकवतं आणि भागवत हे मृत्यूचं तंत्र शिकवतं. पण माझ्या मते गीता हा जन्म आणि मरण दोन्हीही शिकवतो. अर्जुना, तुला लढावं लागेल हे शेवटपर्यंत समजावून सांगणारे भगवान परमात्मा. प्रकाशमच प्रवृत्तींच मोहमेवच पांडवान द्वेष्टी सांप्रवृत्ताने निवृत्ताने काडक्षते. गुणातीत होण्याची तत्वही भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात. आणि त्याच भगवान परमात्म्यानं अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशय किंवा यम्यम वापी स्मरण भावम त्यजन्ते कलेवरम तम तम वेति कौंतेय सदा तद्भाव भाविता. हे निर्वाणीचे सुद्धा श्लोक त्या गीता ग्रंथामध्ये टाकलेले आहेत. आणि भागवत जर म्हटलं तर जगायचं कसं आणि मरायचं कसं ही दोन्ही तत्व भागवतानं आम्हाला समजावून सांगितलेले आहेत. आमची दृष्टी केवळ जन्म मरणापर्यंत आहे. म्हणून ग्रंथांच्या विचारांची विघटन प्रक्रिया घडल्याने साधकाच्या अंतःकरणामध्ये भ्रम निर्माण झालेला आहे. हा भ्रम जगद्गुरु तुकोबारायांनी बाजूला केलेला आहे. दशावतारामध्ये मत्स्य, कच्छ, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, श्रीकृष्ण, बौद्ध, कलगी. पण ह्या सर्वांमध्ये भागवताचा अंश आला असेल किंवा इतर ग्रंथांनी दशावतार सांगितले असतील, 24 अवतार सांगितले असतील, अंशांश अवतारांचं वर्णन केलेलं असेल. पण सर्वात महत्वाची गोष्ट जगद्गुरु तुकोबाराय एका तत्वाशी निगडित आहे आणि ते तत्व म्हणजे विठ्ठलाचं चिंतन. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. सारग्रहण जगद्गुरु तुकोबारायांच्या प्रत्येक अभंगामध्ये, प्रत्येक चरणामध्ये, प्रत्येक अक्षरामध्ये काही ना काही सार तत्व आहे. विनंती आहे श्रोत्यांना की आपण कुठलाही अभंग सुचवा, त्याचं सार तत्व सांगण्याचा प्रयत्न निश्चित करेन. आणि शेवटचं दोष आहेत ते द्विरोक्ती, त्रिरोक्ती, चतुरोक्ती. जगद्गुरु तुकोबाराय जर म्हणत असतील की शरण शरणजी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. रामदूत म्हणजे संत, संताच्या पुढे जी शब्द लावण्याचा प्रघात आहे. आणि शरण हनुमंता जर म्हटलं तर हनुमंतरायांना दैवताची उपमा दिली गेलेली आहे. संताशी बोलताना एकेरी उल्लेख मुळीच केला जात नाही आणि देवाशी बोलताना दुहेरी उल्लेख केला जात नाही. कारण देवाशी असणारी जवळीक आणि संतांचा असणारा आश्रय हाच मनाचं समाधान मिळवून देऊ शकतो, हाच मोक्ष मार्गाला प्रवृत्त करू शकतो. म्हणून आज आणि आज पुरतं एवढंच. सर्वांच्या चरणावरिंदी पुन्हा एकदा विनंती आहे की आपण शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या ज्ञानात भर पाडा.
आणि हेच गाठीशी आपल्या ठेवून आयुष्याची सामग्री तयार करा. रामकृष्ण हरी.